न्यू टॉपिक आहे फिनोग्राम्स मधला. म्हणजे आपण याच्या अगोदर क्रिप्टोग्राम्स बघितला, क्रिप्टोग्रामच्या नंतर आपण बघतोय आज फिनोग्राम्स काय. आता या फिनोग्राम्स मध्ये काय काय होतंय ते आपल्याला बघायचंय. फिनोग्राम्स मधल्या नेमक्या प्लॅन कशा असतात ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. मग आता फिनोग्राम्स मध्ये काय सांगितलं, पहिला पॉइंट, प्लांट विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन. लक्ष द्या, अगोदर आपण काय करणार की फिनोग्रामची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन अंडरस्टँड करून घेऊ. ती अगोदर समजून फिनोग्राम्स म्हणजे नेमकं काय. तर बघा, फिनोग्राम्स म्हणजे काय, प्लांट्स विच. तर फिनोग्राम्स म्हणजे काय ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, फिनोग्राम्स काय आहे. फिनोग्राम्स प्लांट विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फिनोग्राम्स. नेमकं फिनोग्राम कशाला म्हणायचं, तर प्लांट विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर. प्लांट मध्ये कसं स्ट्रक्चर आहे, स्पेशल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याबरोबर त्या ठिकाणी याचं जे काही रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड आर कॉल्ड फिनोग्राम्स. लक्ष द्या की नेमकं फिनोग्राम्स म्हणजे काय हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. फिनोग्राम्स जर कळाला आपल्याला तर तेव्हाच आपल्याला त्याच्यातले जे काही डिव्हिजन आहे ते कळणार आहे. ठीक आहे. मग यातला जो काही पहिला डिव्हिजन येतो तर तो सुद्धा आपल्याला जो कशाने कळणार आहे, अगोदर आपली ही डेफिनेशन जेव्हा अंडरस्टँड होईल तेव्हा समजेल तेव्हा आपल्याला कळेल. मग बघा, प्लांट विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर. या प्लांटचं स्ट्रक्चर कसं आहे, स्पेशल आहे. त्याच्याबरोबर काय होणार याच्यामध्ये, फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड. परंतु याचं जे काही स्ट्रक्चर आहे, स्पेशल स्ट्रक्चर कशा करताय, फॉर रिप्रोडक्शन करताय. रिप्रोडक्शन करताय ह्या फिनोग्रामच्या प्लांट मध्ये स्पेशल स्ट्रक्चर असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी ह्या प्रोड्यूस काय करतात, प्रोड्यूस सीड्स. त्याचबरोबर त्या ठिकाणी याच्यामध्ये सीड काय होतं, प्रोड्यूस होतं, तयार होतं. आर कॉल्ड फिनोग्राम्स. म्हणजे ज्या प्रोसेस मध्ये किंवा ज्या प्रक्रियेमध्ये काय असतं की स्पेशल स्ट्रक्चर असतं. कशाचं, रिप्रोडक्शन साठी स्पेशल स्ट्रक्चर असतं. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही सीड आहे, सीड हे याच्यामध्ये प्रोड्यूस केलं जातं. ती जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो, फिनोग्राम्स. काय म्हणतो, फिनोग्राम्स म्हणतो. नंतर आहे प्रोसेस अँड रिप्रोडक्शन फॉर्म विच कंटेन एम्ब्रियो अँड स्टोअर फूड. नंतरचा पॉईंट असा सांगितलाय की प्रोसेस अँड रिप्रोडक्शन, जी काही रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे प्रजननाची, त्याबरोबर त्या ठिकाणी फॉर्म विच कंटेन एम्ब्रियो अँड स्टोअर फूड. म्हणजे जेव्हा याच्यामध्ये फिनोग्रामच्या प्लांट मध्ये जेव्हा रिप्रोडक्शन घडून येईल तेव्हा त्या ठिकाणी काय होईल, तर विच कंटेन एम्ब्रियो. रिप्रोडक्शन होत असताना याच्यामध्ये काय असणार, एम्ब्रियो असणार. एम्ब्रियो म्हणजे काय, तर गर्भ असणार आहे. आणि नंतर त्या ठिकाणी ह्याच गर्भामध्ये काय होईल की स्टोअर फूड करण्याचं काम होईल. त्यावेळी जे काही स्टोअर फूड आहे किंवा आपण ज्याला अन्न साठवणे म्हणतो, ते अन्न साठवण्याची प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी इथेच घडून येणार आहे. नंतर आहे समोर तिसरा पॉईंट काय सांगितलंय, ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड स्टोअर फूड. आणि जेव्हा याचं जर्मिनेशन होत असतं, जर्मिनेशन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी उगमशक्ती. आता जेव्हा आपण शेतकरी सोयाबीन वगैरे त्या ठिकाणी शेतामध्ये लावतो, तर तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की आपल्या शेतामध्ये सोयाबीन उगलं नाही किंवा त्याचं त्या ठिकाणी जर्मिनेशन चांगलं नव्हतं. जर्मिनेशन म्हणजे काय, तर त्याची जी काही उगमशक्ती आहे, काय म्हणतो आपण त्याला, उगमशक्ती. तर ती कशी आहे, तर त्या ठिकाणी याच्यावर आपण म्हणजे ड्युरिंग जर्मिनेशनच्या वेळेस काय घडतं की ऑफ द सीड स्टोअर फूड. जेव्हा ही जर्मिनेशनची प्रोसेस चालली असते तेव्हा जर्मिनेशनची प्रोसेस चालली असताना त्या सीड मध्ये, कशामध्ये, त्या सीड मध्ये, कोणत्या सीड मध्ये, फिनोग्रामच्या प्लांटच्या ज्या सीड असणार आहे त्या सीड मध्ये स्टोअर फूड केलं जातं. जे काही फूड आहे त्या काय केलं जातं, स्टोअर केलं जातं, साठवून ठेवलं जातं. नंतर आहे फूड इज यूज फॉर इनिशियल ग्रोथ अँड एम्ब्रियो. आणि मग नंतरचा पॉईंट काय सांगितलाय की फूड इज यूज. याच्यातलं जे काही फूड आहे, म्हणजे आता आपण काय केलंय, आपल्याला की फूड स्टोअर केलंय. फूड स्टोअर केल्यानंतर काय होईल की फूड इज यूज. हे जे काही अन्न आहे तर हे कुठे वापरतात, तर फॉर इनिशियल ग्रोथ अँड एम्ब्रियो. म्हणजे जो काही एम्ब्रियो असणार आहे, जो काही त्या ठिकाणी सीलचा जो एम्ब्रियो असतो तो एम्ब्रियो डेव्हलप करण्याकरता, एम्ब्रियोची ग्रोथ करण्याकरता, किंवा त्या ठिकाणी त्याच पूर्ण प्लॅनची जर आपल्याला अगोदर जर एम्ब्रियो डेव्हलप झाला तर तेव्हा त्या ठिकाणी प्लॅन डेव्हलप होत असते. आणि म्हणून जे काही सगळ्यात अगोदर इनिशियल स्टेज काय येतं की फूड इज यूज. जे काही अन्न आहे, जे काही फूड आहे, तर ते फूड काय होतं, त्या फूडचा वापर कशाकरता होणार आहे, तर एम्ब्रियोची ग्रोथ करण्याकरता. कशाकरता, एम्ब्रियोची ग्रोथ जेव्हा होईल तेव्हा त्या ठिकाणी प्लॅन वाढणार आहे किंवा तेव्हा त्या ठिकाणी जर्मिनेशन होईल. नंतर आहे फिनोग्राम्स आर क्लासिफाइड डिपेंडिंग टू सीड इनक्लोज इन अ फ्रूट. नंतरचा पॉईंट असा सांगितलाय की फिनोग्राम्स आर क्लासिफाइड. या फिनोग्राम्सला काय केलं जातं, तर समोर चालून याला क्लासिफाय केलं जातं. याचा सुद्धा त्या ठिकाणी वर्गीकरण आहे. मग कशामध्ये याला क्लासिफाय केलं जातं, तर डिपेंडिंग टू सीड इनक्लोज इन अ फ्रूट. म्हणजे
कशाच्या आधारावरती आपण क्लासिफाय करू शकतो, तर फिनोग्रामचे जेवढ्या प्लॅन्ट आहेत तर जेवढ्या या प्लॅन्ट मधल्या ज्या काही प्लॅन्ट असणार आहेत फिनोग्रामच्या, तर या फिनोग्रामच्या प्लॅन्टला आपण याला वर्गीकरण करू शकतो कशा कशामध्ये, तर बियांमध्ये आणि कशा कशामध्ये, तर इनक्लोज इन फ्रूट. इनक्लोज आणि फ्रूट, इनक्लोज फ्रूट म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जे काही फ्रूट असणार आहे, जे काही फळ असणार आहे ते कसं असणार आहे, क्लोज असणार आहे, म्हणजे त्याचे जे काही सीड्स वगैरे आहेत ते त्या ठिकाणी बाहेर नसणार. अशा प्रकारचं इनक्लोज फ्रूट मध्ये त्या ठिकाणी याचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येणार आहे. नंतर आहे समोर पाहून काय होईल की फिनोग्राम्स आर क्लासिफाईड. मग पुन्हा या फिनोग्रामला काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं कशाच्या आधारावर, तर त्या ठिकाणी हे जे आपण सीड किंवा इनक्लोज फ्रूटच्या आधारावर केलेलं आहे, मग ते कशा कशामध्ये क्लासिफाय केलेलं आहे, तर फिनोग्राम्स आर क्लासिफाईड टू जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. आपण याच्या अगोदर सुद्धा जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्मच्या बद्दल चर्चा केली आहे की ते कशा कशा प्रकारे त्याला क्लासिफाय केलं जाऊ शकतो. तर मग हे जे फिनोग्राम्स आहेत त्या फिनोग्राम्सला आपण समोर चालू पुढे प्रमाणे की दोन याच्यामध्ये काय करू शकतो, क्लासिफाय करू शकतो दोन घटकांमध्ये. पहिल्याचं नाव आहे जिम्नोस्पर्म आणि दुसऱ्याचं नाव काय आहे, अँजिओस्पर्म. मध्ये याला काय करते, क्लासिफाय करते. कशाला, तर ज्या फिनोग्रामचे ज्या काही प्लॅन्ट आहेत त्या प्लॅन्टला आपण काय करतो, क्लासिफाय करतो. मग क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर असणार आहे, तर डिपेंडिंग सीड इनक्लोज इन फ्रूट. ठीक आहे, डिपेंडिंग सीड इनक्लोज इन फ्रूट याच्यावरती आधारित त्याचं जे काही जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म आहे ते याच्यावरती असणार आहे. अशा प्रकारचा हा त्या ठिकाणी फिनोग्रामचा हा टॉपिक आपण त्या ठिकाणी पाहिला. धन्यवाद. ठीक आहे.